आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थँक्यू सो मच आई। तुम्हाला सांगू इतकी गरज होती ना गरमागरम चहाची। खूप काम होतं आज। काय झालं डोळ्यात पाणी? अरे काय नाही रे, आनंदाचे अश्रू आहेत ते। माझं कैलास विना पगार झाला की असं देवाजवळ यायचा आणि पैसे ठेवायचा, त्याची आठवण झाली। आजी थोड्या वेळाने ते पैसे उचला आणि तुमच्या जवळ ठेवा। आणि माझ्याजवळ ठेवून काय करू? मी काय करणार आहे त्याचं? मी तरी ते पैसे ठेवून काय करणार आहे आजी? अहो मला गरज लागेल तेव्हा तुमच्याकडून मागून घेईन। आणि तेव्हा माझ्याकडनं संपलेले असतील तर मग मी कशासाठी आहे? हा नाही आई बरोबर बोलतायत हा। हे बघ ही सगळी तुझी मेहनत आहे, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि हे सगळं घर तूच सांभाळतोयस ना, मग तूच ते पैसे सुद्धा सांभाळून ठेवायचे। हो आई, मी एवढ्या पैशाचं काय करू? हा तुम्हीच सांगा। अरे असं काय करतोस? हा बघा ना, आम्हाला काही ऐकायचं नाहीये, तू तुझ्याकडे सांभाळून ठेव पैसे। जाऊ दे ग वंदे, तो ऐकायचा नाही। आजी तसं नाही हो, पण आई एक खरं सांगू, मला ना आता पैशाची किंमत कळली। माणसाकडे तितकाच पैसा असायला हवा जेवढ्याची त्याला गरज आहे। बरोबर आहे। नाही प्रगती करायलाच पाहिजे, पण हव्यास नको, हो ना? म्हणूनच मी ते कार डीलिंग्स मधनं जितके पण पैसे निघतायत ना, सगळे बाजूला काढून ठेवतोय। हो पण आता हे पैसे तुमच्या भविष्यासाठी सांभाळून ठेवा। आई माझं भविष्य आता तुम्ही आहात। अरे वंदी, बघितलंस या पोरानं केवढं मोठं केलं ग आपल्याला। खरंच वंदी, आपण नशीबवान आहोत की एवढं गुणी चांगलं पोरग आपल्याला जावई म्हणून मिळालंय। नशीबवान तर मी आजी, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात। कैलास गेल्यावर मला वाटलं होतं की गॅरेज कोण सांभाळणार, पण ती जबाबदारी माझ्या शिवानं पेलली, तिनं गॅरेज सांभाळलं। आता तिचं लगीन झाल्यानंतर वाटलं परत गॅरेज बंद पडणार, कोण सांभाळणार? देवासारखा तू आलास, तू गॅरेजची जबाबदारी घेतलीस आणि गॅरेज सांभाळतोय आता। खरं सांगू, या घरावर आणि गॅरेजवर देवाची लई कृपा आहे आणि हे समज जबाबदारीनं तू करतोय सरळ। पण आजी याचं कारण सुद्धा तुम्हीच आहात। अहो तुम्ही समोरच्याला किती जीव लावता हो, किती प्रेम करता, मग समोरचा कोणीही असो तुम्ही कधीच असा विचार करत नाही। खूप निस्वार्थी आहात आजी तुम्ही, आणि तेच तुम्हाला परत मिळतं। हे वंदी, हे बघ कोणाची दृष्ट नका लागायला, लय मेल्यांची नजर आहे ह्याच्यावर। आता तुझं आयुष्य मार्गी लागलंय, आता दिव्या एकदा घरी आली ना की या दोघांच्या संसाराची घडी नीट बसेल। भाई सुहास, मगाशी कोणी आलं होतं का रे रूम मध्ये? कधी नाही का तुला भाजलं असेल? अरे मगाशी नाही का मी आत आले तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी होतं रूम मध्ये। तू काय वेड्यासारखं बडबडतीस? तू बघितलंस का कुणाला? बावळट आहेस का? आतून गडी लावली होतीस ना, मग कसं बघेन? मी नाही का आतमध्ये आले, मग मी आतमध्ये वॉशरूम मध्ये गेले, त्यानंतर ना कोणीतरी होतं रूम मध्ये, म्हणजे तू कोणाशी तरी बोलत होतास असं वाटलं मला। नाही ग, हा ते मी दरवाजा लावला ना त्याचा आवाज झाला असेल। नाही रे, मी म्हंटल ना तुला कोणाशी तरी बोलण्याचा आवाज येत होता। तू काही झोल करत नाहीयेस ना? कीर्ती काय विचारतेस?
मी फक्त विचारते. काय काय झालं? काही नाही. मी मागे एकदा माझा जीव धोक्यात घालून तुझ्या आई वडिलांचा जीव वाचवला, स्वतःचा हात मोडून घेतला, आणि तू मला विचारतेस मी काही झोल करतोय का? नाही नाही, अरे मला फक्त वाटलं ना म्हणून. वाटलं ना म्हणजे संशय येतोय तुला. नाही कीर्ती, मी मान्य करतो की मी पैसे घेतले होते, पण त्याच्या व्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. मी आता काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल का? मी एक काम करतो, मी ना स्वतःला काहीतरी शिक्षा करून घेतो, किंवा मी ह्या घरात परत आलोय ना, हीच माझ्या हातनं मोठी चूक घडली. अरे बाबा, मला विश्वास आहे तुझ्यावर. मला फक्त थोडं विचित्र वाटलं ना म्हणून मी तुला विचारलं. कीर्ती, मी तुला खरंच सांगतोय, मी काही केलं नाही. मी जे आहे ना ते तुझ्या समोर आहे. मी ना पाण्यासारखा नितळ आहे अगं. सॉरी. नाही ठीक आहे, सॉरी, पण सोड, मला झोपू दे अरे प्लीज. अरे हे बघ, काहीच आम्ही असं ठरवून घडलेलं नाहीये ग. त्यानेच मला सांगितलं की त्याला मी आवडते, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आता काय बोलू मी, म्हणजे ऑफकोर्स माझंही त्याच्यावर प्रेम आहे, मलाही आवडतो तो. अर्चनाला भेटलीस बहुतेक? नाही, तिने जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे बरं. चंदन आणि अर्चना सोबत खरंच खुश आहेत. चंदन कदाचित मला आता माफही करणार नाही, पण मी प्रयत्न करायला हवेत का? मध्ये आशू आणि शिवामध्ये पण असंच झालं होतं. ते दोघं पण वेगळे झाले होते, पण शिवाने प्रयत्न थांबवले नाही आणि खरंच आशूला परत मिळवले, कारण ती खरी होती. माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण मी खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत तर दिव्या, असं जरतर करून चालणार नाही. तुझं खरंच चंदनवर प्रेम आहे ना, तर प्रयत्न कर. चंदनने 100दा नकार देऊ देत, पण मनापासून प्रयत्न केलेत तर प्रयत्न करायला काय हरकत आहे?